तर आता आम्ही प्रेम मंदिरच्या इथं पोचलेलो आहोत. रात्रीच आलेलो आहोत मुद्दाम, कारण का रात्री फार छान दिसतं प्रेम मंदिर आणि प्रचंड थंडी आहे. तर तुम्ही जर ट्रिपसाठी येण्याचा प्लॅन करणार असाल ना, तर सगळं सामान बरोबर घेऊन या. स्वेटर, वुलनचं सगळं विंटरचं सामान, सॉक्स, नंतर हँड ग्लोव्ज, पायातले सॉक्स वगैरे सगळं घेऊन या तुम्ही. मफलर वगैरे, शॉल, कारण का प्रचंड थंडी आहे. आणि लहान मुलं जर असतील तर जरा प्रिकॉशन जास्तच घ्या, कारण का आणि एकतर प्लीज लहान मुलांना आणू नका, एवढी प्रचंड थंडी आहे इकडे. जर तुम्ही विंटरमध्ये येणार असाल ना, थंडीमध्ये, तर कारण का बरोबर आम्ही डिसेंबरमध्ये आलेलो आहोत आत्ता नाताळाच्या सुट्टीमध्ये. तर चला मी तुम्हाला प्रेम मंदिर दाखवते. बापरे, एवढं सुंदर मंदिर आहे ना हे. म्हणजे आल्या आहे ना, मला काही सुचतच नव्हतं की शूटिंग घेऊ का, म्हणजे काय करून काय बोलू. एवढं सुंदर मंदिर आहे, अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटतात, एवढं सुंदर मंदिर आहे. तुम्ही जर खरंच नक्की इकडे येणार असाल ना बघायला, तर वेळात वेळ काढून या. अजिबात घाई गडबड करू नका. अतिशय मनसोक्तपणे डोळे भरून हे मंदिर बघा. एवढ्या सुंदर अशा श्रीकृष्णाच्या सगळ्या लीला इथे रचलेल्या आहेत. एवढ्या सुंदर मूर्ती आहेत ना इकडे, आणि जो बाग बगीचा, त्याचा नजारा तर काही औरच आहे. आणि एक सकाळी वेगळं मंदिर आहे हे बघण्यासाठी, म्हणजे एक वेगळं दृश्य दिसेल तुम्हाला, एवढं सुंदर. आणि संध्याकाळी, आणि जर सगळा लाईट शो तुम्हाला अनुभवायचा असेल ना, तर तुम्ही संध्याकाळी या. चला आता या मंदिराचं मी तुम्हाला टायमिंग सांगते. तर या मंदिराचा सकाळी उघडण्याचा टायमिंग सांगते. सकाळी 8:30 वाजता हे मंदिर उघडतं आणि 12 वाजता बंद होतं. 1 ते 4 हे मंदिर बंद असतं आणि संध्याकाळी परत 4:30 वाजता हे मंदिर ओपन होतं आणि संध्याकाळी 8:30 वाजता बंद होतं. आणि एवढं सुंदर आहे मंदिर बघायला. संध्याकाळी मुद्दाम आलेलो आहोत, कारण का संध्याकाळी एवढी छान लाइटिंग असते ना वेगवेगळी, तर ते एवढं सुंदर दिसतंय, आकर्षक. दुपारी एवढं म्हणजे पांढरं मंदिर आहे, पण संध्याकाळी पूर्णपणे लाइटिंग होते त्याच्यामध्ये, तर तुम्ही नक्की बघा. म्हणजे तुम्ही सकाळी येणार असाल ना, तर सकाळी एक वेगळंच सौंदर्य मंदिरामध्ये आहे. म्हणजे हे पूर्ण मंदिर आहे ना, संगमरवरी मंदिर आहे. एकदम मार्बल, एकदम पांढरा शुभ्र असं आहे ना, मार्बलमध्ये ते मंदिर बनवलेलं आहे. अतिशय कोरीव काम आहे. श्रीकृष्णाच्या अतिशय सुबक अशा मूर्ती आहेत, संपूर्ण लीला आहेत. असं काहीतरीच वाटत नाही बघायला, पण एवढं सुंदर आहे ना हे, म्हणजे मनापासून असं बघावं वाटतं हे मंदिर. जरी ह्या मूर्त्या आहेत, तुम्हाला बोर वाटतं ना जर काही वेळेला मूर्त्या बघून वगैरे, काय आपण बघायला आलोय, असं नाही होत इथे. एवढं सुंदर आहे ना मंदिर, आणि एवढे मोठमोठे खांब आहेत, एवढे नक्षीदार ना, म्हणजे ज्यांना खरंच आवड आहे ना एवढं असं चौफेर असे नक्षीकाम बघायचं, तर त्यांना खूप आवडेल. तर ज्यांना लाईट शो हा अनुभवायचा आहे, त्यांनी नक्की संध्याकाळी या. एवढा सुंदर लाईट शो आहे ना इकडे, म्हणजे आपण बघतच बसतो. आणि ही जर मूर्ती तुम्ही बघितलं तर अरे बापरे, एवढी सुंदर ना, म्हणजे मी आश्चर्यच करत बसले होते की खरंच हा गोवर्धन पर्वत असा श्रीकृष्णाने जो घेतलेला आहे ना करंगळीवर, तर तो कसा काय वरती घेतलेला आहे करंगळीवर. म्हणजे मी असं विचारच करत बसले होते की काय, म्हणजे ज्यांनी बनवलेला मूर्ती, खरंच बाबा त्याला अक्षरशः मनापासून सलाम. एवढं म्हणजे एवढं कोरीव काम मी कधीही कुठेही बघितलेलं नाहीये. आणि एवढं छान प्रत्येक मूर्तीवर एवढे हावभाव सुंदर होते ना. आणि या काट्या लावलेल्या सगळ्या अशा गोकुळातल्या छोट्या छोट्या श्रीकृष्णाचे जे आहेत ना सवंगडी, त्यांनी, आणि ह्या सगळ्या जणी बायका इतक्या आश्चर्याने बघत आहेत त्याच्याकडे. तर हे सगळे भाव, पर गायीचे भाव, वात्सल्य भाव, एवढं सुंदर सगळं कोरीव काम आहे ना. तर हे सगळं अनुभवायचं आहे ना तुम्हाला, तर 2 तर टाइम मी तुम्हाला सांगितले. सकाळचा एक नजारा वेगळाच आहे, पांढरं शुभ्र मंदिर बघायचा. आणि लाईट शो तर फार अप्रतिम आहे. म्हणजे लहान मुलांना जर तुम्ही घेऊन आला असाल ना, तर त्यांच्यासाठी तर एवढं सुंदर आहे की लहान मुलं प्रवासामध्ये किरकिर करतात, तर संध्याकाळी आला ना तर त्यांना एवढं आश्चर्य वाटेल ना, तिथून लहान मुलं अक्षरशः निघतच नाहीयेत. तर जगद्गुरु श्री कृपालू महाराज आहेत ना, राधा राणी आणि श्रीकृष्ण भगवंत यांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून त्यांनी हे प्रेम मंदिर उभारलेलं आहे. खूप सुंदर, की वृंदावनच्या पवित्र जी भूमी आहे ना, तिथं ज्यांचे पाय लागतील ना, तर त्यांनी नक्कीच हे मंदिर येऊन बघावे, या उद्देशाने हे मंदिर उभा केलेलं आहे त्यांनी. आणि असे खूप छान अजून मंदिर त्यांचं आहे, कीर्ती मंदिर आहे. तर गर्दीमुळे मी एवढं असं शूटिंग घेऊ शकले नाही, पण जेवढं घेता येईल ना तेवढं तुमच्यासाठी आणलेलं आहे. मस्त सगळीकडे राधा राधाचा असा स्वर कानात गुंजत होता. आणि तुम्ही बघू शकता प्रत्यक्ष श्रीकृष्णाची मूर्ती, तुम्ही असे श्रीकृष्ण भगवंत असे उभाच आहेत असं वाटतं.
मला तर एकदा हे मंदिर बघून आहे ना असं काय ते मनच भरत नव्हतं. मी तर मिस्टरांना बोललं, की सारखं-सारखं आपण इथे येऊया आणि अक्षरशः म्हणजे जेवढी वृंदावनमधली सगळे बेस्ट हॉटेल आहेत खाण्याची वगैरे, तर तिथं आहेत सगळे ढाबे वगैरे. तर आम्हाला जेवायला तिकडंच जावं लागायचं ना. त्याच्यामुळे ते मंदिर सारखं-सारखं पाहण्यात यायचं आमच्या. पण मॉर्निंगला आम्हाला म्हणजे दिसू शकलं नाही कसं आहे, कारण मॉर्निंगला आम्ही दुसरी म्हणजे जायचो स्थळं बघण्यासाठी. तर हे जे मार्बल तुम्ही बघताय ना, पांढरं शुभ्र मार्बल आहे. आता थोडीशी त्यांची लाईट गेल्यामुळे थोडंसं ते व्यवस्थित दिसत नव्हतं जनरेटर चालू असल्यामुळे. आणि हे कृपालू महाराज ते अक्षरशः असे समोर जिवंत बसलेत, अशी एवढी सुंदर मूर्ती होती. आणि ही राधा राणी आणि श्रीकृष्ण भगवंत असे म्हणजे बसलेलेत सिंहासनावर. हे अप्रतिम दृश्य होतं. सगळी निघून गेले होते अक्षरशः. हे शेवटी मी मंदिरामध्ये एकटी होते त्यावेळेस काढलेलं आहे. मला तर असं ओढून-ओढून बाहेर काढण्यात आलेलं आहे. एवढं मी शेवटपर्यंत शूट करत होते. आणि ही असे छान असं झोक्यावर बसलेले राधाकृष्ण म्हणजे डोळ्याला एकदम अशी एक नीरव शांतता म्हणा, मन प्रसन्न होतं. तर खरंच माझं मनापासून इच्छा आहे, की खरंच तुम्ही गेलं ना, हे मंदिर बघण्यासाठी सेपरेट टाईम काढा बरं का. तर या मंदिराविषयी सगळी माहिती मी थोडक्यात सांगितलेली आहे तुम्हाला आणि राहिलेली सगळी माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि इकडे मंदिराच्या बाहेर एवढे छान-छान रबडी जिलबी मिळत होती आणि मला अजिबात ती आवडत नाही. पण इथे इतकी टेस्टी होती ना, की का हे रबडी जिलबी खातात ते मला पहिल्यांदा कळालं. एवढी सुंदर टेस्टी. तर तुम्ही असा प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या तीर्थाबरोबरच. तर सगळी माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज मैत्रिणींनो, म्हणजे असेच अजून छान-छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहील हां. माझ्या सगळ्याच व्हिडिओमधून तुम्हाला खरंच खूप महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे. त्यासाठी सगळे व्हिडिओ नक्की बघा. राधे राधे.